नमस्कार. राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा, आज 5 डिसेंबर 2024 राज्यामधील सर्व महिलांच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आणि 6वा हप्ता 2100 रुपयांचा थेट जमा केला जात आहे. परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. मागील 4-5 दिवसांपासून तुम्ही पाहिलंच असेल की हे 2 कागदपत्रे द्या, त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. आता याच्यामध्ये इन्कम टॅक्स जर कोण भरत असेल, घरामधील कोणताही सदस्य भरत असतील, तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आज विस्तारित होणार नाही. सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित होणार नाहीत. बघा, हे पैसे विस्तारित होण्यासाठी फक्त 2 तास बाकी राहिलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अपडेट केलेले आहेत का ते सुद्धा तुम्ही चेक करायचं आहे. सोबतच प्रमुख याच्यामध्ये 12 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेणार आहोत. तर बघा, आज आझाद मैदानावरती निवडणुकीच्या निकालानंतर शपथविधी होणार आहे. बघा, सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेकडून लढत होते, तर देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी म्हणजेच बीजेपीकडून लढत होते. परंतु बीजेपीला जास्त जागा मिळाल्यामुळे आज एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री होत आहेत आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. बघा, या दरम्यान विविध योजनांचे पैसे विस्तारित होत आहेत. सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरले आहेत त्यांचे सुद्धा 7,500 रुपये सोबतच 2100 रुपयांचा 6वा हप्ता सुद्धा विस्तारित करण्यात येत आहे. आता सर्वांना माहिती आहे, जर मागील पैसे मिळाले असतील तर तुम्हाला मागील 7,500 मिळणार नाहीत, फक्त तुमचे चालू महिन्याचे 2100 रुपये मिळून जातील. सोबतच याच्यामध्ये ज्या प्रमुख बँक आहेत तर या बँकांमध्ये या याद्या विस्तारित केलेल्या आहेत. बघा, तुमचं जर या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहेत, अन्यथा दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला हे पैसे विस्तारित होऊन जातील. बघा, ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, सोबतच इंडियन ओव्हरसीज बँक आहे, कॅनरा बँक आहे, कोटक महिंद्रा आहे, सोबतच ICICI बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, येस बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक आहे, इंडस बँक आहे, IDBI बँक आहे, HDFC बँक आहे आणि शेवटची पोस्ट बँक आहे. बघा, या बँकेंपैकी तुमचं जर त्या बँकेमध्ये खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये हा पहिला टप्पा विस्तारित होणार आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये जर खातं असेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. बघा, सर्व बँकांकडे या याद्या विस्तारित केलेल्या आहेत. या याद्यांमध्ये 35 लाख महिलांची नावे आहेत आणि प्रमुख पहिल्या टप्प्यामधील 15 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत. परंतु 2 टायटॅनिकमधले जिल्हे आहेत, म्हणजेच याच्यामध्ये टोटल 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जातील. 3 जिल्हे आहेत की त्याच्यामध्ये आले तर येऊ शकतात, परंतु नाही आले तर नाही पण येतील. त्याच्यामुळे फिक्स फक्त 12 जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. परंतु अंगणवाडी सेविकांकडे भरलेले फॉर्म त्यांनाच पैसे अगोदर येतील. बघा, ज्या माता भगिनींनी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म भरलेले आहेत, आता अंगणवाडी सेविकांकडे कोणते फॉर्म भरायचे होते? बघा, ऑफलाईन पद्धतीने जेवढे पण फॉर्म होते तर ते अंगणवाडी सेविकांकडे होते. ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही CSS सेवा केंद्र, माही सेवा केंद्र या ठिकाणी जर हा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील. परंतु प्रामुख्याने जे प्राथमिक स्वरूपामध्ये जो लाभ दिला जाणार आहे तो म्हणजे ऑफलाईन फॉर्मला, कारण त्यांचे फॉर्म भरपूर दिवसांपासून पात्र ठरलेले आहेत, परंतु त्यांना मागील पैसे सुद्धा आलेले नव्हते. आता बघा, या टप्प्यामध्ये 7,500 रुपये योजनेचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 5 महिन्यांचे 7,500 रुपये विस्तारित केले जाणार आहेत. सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तारित केले जाणार आहेत. ज्यांनी या योजनेचा फॉर्म भरलेला असेल त्यांना विस्तारित होतील. सोबतच ज्यांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले आहेत त्यांना सुद्धा हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत. सोबतच अजून तुम्हाला शासनाकडून 2 योजना दिल्या जाणार आहेत, त्या योजना सुद्धा आलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये जे प्रमुख जिल्हे आहेत त्याच्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी माहिती आलेली आहे. तर बघा, ही लाडकी बहीण योजनेची रक्कम 3 टप्प्यामध्ये दिली जाणार आहे. बघा, एकाच टायमिंगला सर्व महिलांना हे पैसे विस्तारित केले जाणार नाहीत. बघा, आजची तारीख आहे 5 डिसेंबर. राज्यामधील 50% महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे आज विस्तारित केले जाणार आहेत. त्याच्यानंतर 6 डिसेंबरला सुद्धा 50% महिलांच्या खात्यामध्ये विस्तारित केले जातील आणि या 2 मधून ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांना 7 डिसेंबर रोजी 100% सर्व पैसे येऊन जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व महिलांनी याची नोंद घ्यायची आहे. जरी तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला उद्या येऊ शकतात, उद्या आले नाही तर परवापर्यंत वाट बघायची आहे. म्हणजेच या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे. तर बघा, प्रत्येकी 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे. DBTची लिमिट सरासरी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये
एका टायमिंगला हे पैसे विस्तारित केले जाऊ शकतात। त्याच्यामुळे जे 12 जिल्हे आहेत ते प्रामुख्याने पहिल्यांदा बघून घेऊयात। त्याच्यानंतर उर्वरित जे जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे। दुसरी यादी, तिसरी यादी, 3 याद्या आलेल्या आहेत, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या महिलांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे। बघा, पहिल्या टप्प्यामधील प्रमुख 12 जिल्हे, आता याच्यामध्ये नगर जिल्हा आहे, सोबतच अकोला आहे, औरंगाबाद आहे, अमरावती, बीड, बुलढाणा हे प्रामुख्याने 6 जिल्हे झाले। सोबतच 7वा आहे भंडारा, चंद्रपूर, सोबतच धुळे, सोबतच गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली। प्रामुख्याने या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तारित केले जातील। सोबतच उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांच्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे। परंतु या 12 जिल्ह्यातील महिलांनी काय करायचं आहे की माय आधार या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपलं आधार कार्ड लिंक आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला डायरेक्ट 2025 मध्ये पैसे विस्तारित केले जाणार आहेत। बघा, शेवटचा दिवस आहे या 12 जिल्ह्यातील महिलांसाठी। उर्वरित 24 जिल्ह्यातील महिलांना अजून 2 दिवस बाकी आहेत, त्याच्यामुळे त्यांना काळजी करायची काही गरज नाही। या 12 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। या 12 जिल्ह्यांमधील कोणत्या महिला हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे की बँक खातं कोणतं आहे, कारण काही भागातील ग्रामीण बँकांमध्ये डीबीटी ॲक्टिव्ह नसते आणि डीबीटी ॲक्टिव्ह नसल्यामुळे तुम्हाला मागील पैसे 7,500 रुपये सुद्धा आलेले नसावेत, प्लस गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आलेले नसतील। 100% तुमची बँक जर ग्रामीण क्षेत्रातील असेल आणि त्या बँकेला जर डीबीटी नसेल तर तुम्हाला हे पैसे 100% आले नसतील। त्यामुळे महत्त्वपूर्ण सांगितलेल्या गोष्टी कमेंटमध्ये करायच्या आहेत। सोबतच दुसऱ्या टप्प्यांमधील अजून 12 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत। आता या दुसऱ्या टप्प्यांमध्ये म्हणजेच उद्याची तारीख आहे 6 डिसेंबर, तर 6 डिसेंबरला या 12 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता विस्तारित केला जाईल। बघा, याच्यामध्ये जालना आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, प्रामुख्याने हे 6 जिल्हे आहे। सोबतच नागपूर, नाशिक, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद, पुणे हे प्रामुख्याने 6 जिल्हे, असे मिळून टोटल 12 जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता तुमचा विस्तारित केला जाणार आहे, ते 2100 रुपयांचा। परंतु तुम्ही सुद्धा माय आधार ऑफिशियल वेबसाईट जाऊन तुम्ही सुद्धा आपलं आधार कार्ड ॲक्टिव्ह आहे का, बघा लिंक तर आहे परंतु ते सध्या ॲक्टिव्ह आहे का, ऑटोमॅटिक ते डिॲक्टिव्ह सुद्धा होऊ शकतं। ज्यावेळेस आधार कार्डमध्ये अपडेट येते किंवा आधार कार्डची KYC करायची असते किंवा आपल्या बँक खात्याची KYC करायची असल्यानंतर त्याच्यामध्ये अपडेट आल्यामुळे तुमचं डिॲक्टिव्ह सुद्धा होऊ शकतं। त्याच्यामुळे दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमचे पैसे 1 जानेवारीच्या नंतरच येतील, ज्यावेळेस हप्ता विस्तारित करण्यात येईल। आता जी शेवटची तारीख होती त्याच्यामुळे हा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे। बघा, 2 महिने झाले अजून हप्ता विस्तारित झाला नव्हता, त्याच्यामुळे हा हप्त्याची शेवटची तारीख आहे। सर्व कामे तुम्ही स्वतःच्या पद्धतीने केली पाहिजे। सोबतच बघू शकता तिसऱ्या टप्प्यामधील जे जिल्हे आहेत ते सुद्धा सांगणार आहे। बघा, तिसऱ्या टप्प्यामधील प्रमुख 12 जिल्हे, याच्यामध्ये पालघर आहे, परभणी आहे, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर आहे, सोबतच सांगली आहे, सिंधुदुर्ग आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे, यवतमाळ, प्रामुख्याने हे 6 जिल्हे असे मिळून हे 12 जिल्हे। तर तुमच्या खात्यामध्ये 7 तारखेपर्यंत वाट बघायची आहे। 7 तारखेला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। तुमची सुद्धा बँक ही ग्रामीण बँक आहे का किंवा त्या बँकेला डीबीटी आहे का। बघा, काही ग्रामीण क्षेत्रामधील बँक आहेत की त्यांना डीबीटी आहे, परंतु काही बँक आहेत की त्यांना डीबीटी नाही। डीबीटी अशी प्रोसेस आहे की ते काय करते, तुमचे हे आधार कार्ड आहे, बघा ते तुमचं बँक खातं आहे। आता हे लिंक असल्यानंतर हे आधार कार्डाचे जे नंबर टाकले त्याच्या आधारावरती तुमचं बँक खातं येतं, त्या बँक खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जातात। परंतु जर डीबीटीज नसेल, आधार कार्डच ॲक्टिव्ह नसेल तर पैसे तुम्हाला येणार नाही, ते पेंडिंगला प्रोसेसिंगला सुद्धा पडू शकतील। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। सोबतच काही महिलांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेल्या होत्या की मोबाईल योजना सुरू झालेली आहे का। बघा, असल्या कोणत्याही योजना सुरू झालेल्या नाहीत, इतर कोणत्याही योजना सुरू झालेल्या नाहीत। त्याच्यामुळे आपल्या हक्काच्या आणि खरोखर माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच मराठी माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, जेणेकरून गव्हर्नमेंटच्या नवनवीन येणाऱ्या योजना तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये आणि खरोखर माहितीच्या स्वरूपामध्ये अगदी काळजीपूर्वक येणाऱ्या योजना असतात। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं सुद्धा गरजेचं आहे। जर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। सोबतच काय अडचण आली तर कमेंट सुद्धा करायची आहे। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।